शक्तिपुराच्या नियमानुसार बुवाने आम्हाला प्रश्न उशिरा दिला, त्या अनुषंगाने बुवांचा प्रश्न होता, इंद्रदेवाच्या 8 मुली कोणत्या? राक्षसाने पळवून नेल्या, कोणत्या राक्षसाने पळवून नेल्या होत्या? त्या राक्षसाचं नाव काय? इंद्रदेवाच्या 8 मुलींचे नाव काय व सोडवणारा कुमार त्याचे नाव काय व त्याच्या आई वडिलांचे नाव काय? ठीक असो, त्यांच्या या आपल्या या त्रुंबाटगरीमध्ये सर्व पुन्हा एकदा म्हणतो की आम्हाला जेव्हा काही उत्तराची गरज असतं तरी आम्ही या त्रुंबाडीमध्ये येत असतो, परंतु आजचं उत्तर बुवानी जो प्रश्न विचारलेला होता तो पुराण कथावर आधारित आहे। यातली कथा प्रामुख्याने महाभारत, भागवत पुराण आणि काही प्रमाणात विष्णू पुराण यामधून मिळते। बुवानी तिन्ही ग्रंथाचा उत्तर आहे ते एका प्रश्नात केलं। असो, विष्णू पुराण मधून मिळतो त्याची माहिती, इंद्रदेवाच्या 8 मुली, इंद्रदेवाच्या मुली किती होत्या आणि त्यांचे नाव काय? काही पुराण कथानुसार इंद्रदेवाला 100 पेक्षा अधिक कन्या होत्या, पण विशिष्ट कथेनुसार 52 कन्या प्रसिद्ध आहेत। त्यातील काही प्रमुख म्हणजे 8 नावं: जयंती, उर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा, मिशकेशी, घृताची आणि विश्वाची। ही सर्व कन्या स्वर्गातील अप्सरा समान सुंदर, अत्यंत सुंदर आणि कलावती होत्या। त्या मुलींना कोणत्या राक्षसाने पळवून नेले? कथेप्रमाणे रुद्रासुराचा भाऊ शुंभ, निशुंभ किंवा हिरण्यवंशी शक्ती प्रधान राक्षस यापैकी एका राक्षसाने इंद्रदेवाच्या कन्या पळवून नेल्या। बहुतेक भागवत पुराणातील संदर्भानुसार हा राक्षस शुंभ म्हणून ओळखला जातो। त्याने इंद्रदेवाच्या कन्या पळवून आपल्या पाताळ लोकात नेल्या आणि त्यांच्याशी जबरदस्त विवाह केला। त्या संकटातून त्या मुलीला सोडवणारा कथेप्रमाणे राजकुमार कार्तवीर्य अर्जुन यांनी इंद्रदेवाच्या कन्यांना राक्षसाच्या तावडीतून सोडवले। कार्तवीर्य अर्जुन अत्यंत पराक्रमी आणि सहस्त्रबाहू, हजार हात असलेला होता। त्या राक्षसाचा पराभव करून कन्यांना सुरक्षितपणे स्वर्गात परत आणले। त्या राजकुमाराचे माता पिता कोण होते? त्यांचे माता पिता कोण? राजकुमार कार्तवीर्य अर्जुन, वडील कृतवीर्य, आई श्रीमती शुव्या, रेवती। काही ग्रंथामध्ये नाव वेगवेगळे आहे। संक्षिप्त म्हणजे थोडक्यात कथा, इंद्रदेवाच्या कन्या अत्यंत सुंदर होत्या। एका बलाढ्य राक्षसाने शुंभ त्या पळवून पाताळात नेल्या होत्या। इंद्रदेवाने मदतीसाठी पृथ्वीवर कार्तवीर्य अर्जुन याला विनंती केली। अर्जुनाने आपल्या शस्त्र हाताने राक्षसाचा वध केला आणि सर्व कन्यांना सोडून सुरक्षितपणे स्वर्गात परत आणले। या संपूर्ण कथेला सुंदर मुलींची नावे, राक्षसाची माहिती, राजकुमाराचे म्हणजे पूर्ण वंशावळ करून बुवा दिलेले आहे। ऐकलं असं चांगली गोष्ट नाहीपेक्षा पुन्हा एक आपली बारी आहे, त्यामध्ये पुन्हा विचारलं पुन्हा एक उत्तर मिळेल। धन्यवाद। आम्ही तारखा नृत्य दाखवला इथे पुंगीवाला गारुडे नव्हे, तुम्ही पुंगीवाल्याचा ओळख केला। तिसरा पहिलं बुवा पुंगी का लुंगी, एवढं फल झाल्यावर फळांचा राजा आंबा लागतो। फळ झाल्यावर फळांचा राजा आंबा लागतो, पण थंडा प्यायला बुवाला मजा लागतो। कोण बोलले?
जय बुवा. मच्छी पाहिजे तुम्ही विकत घे असा विषय बोला. मच्छी पाहिजे तुम्ही विकत घे पण उरलेली किंमत दे. हात लावण्याआधी विचार कर तू. हात लावण्याआधी विचार कर तू. अशी कोणी न बघते वाकून. मेला बघतोस काय असा राखून. तुझा बोंबीला ठेवलाय कापून. बोचा गाण्याला का तुझी मच्छी हाय सडलेली अशी रस्त्यावर पडलेली. तुझी मच्छी हाय सडलेली अशी रस्त्यावर पडलेली. हात लावतात मोठ फसकन जाय. हात लावतात मोठ फसकन जाय. नको तुझी मागली खरबी. नाही तर लोकांची वाढायची चरबी. नको तुझी मागली खरबी. नाही तर लोकांची वाढायची आता दुसरं बोल काय गाणं याच्या इथे सगळे ऐक ना अशा. मारून डोकं पाडायचं भोकं असं काम करायचा. आणि सारखा म्हणतो बोलता मारायचा. एक दिवस असा बोलताच मारला पाहिजे. सारखा म्हणतो बोलता मारायचा. अरे कुठे पाहिजे तुम्हाला बोलता मारताना इकडे आणि मुंबईला कधी बोलता मारायला. आम्ही कलाकार कळायचं आपण ना बोलायची पण माहिती नाही होती बोला. काय आता असं काही काढला. माझ्या विमान सोनं मारलंय गाणं आहे. आई चालवची चालवून डोका पाहून मोका. चालवून डोका पाहून मोका. बंदरावर आलाय बघायला. चालवून डोका पाहून मोका. बंदरावर आलाय बघायला. तिथे लोकांना पाहून चड्डीत लागला हागायला. तिथे लोकांना पाहून चड्डीत लागला. चड्डीत लागला हा गायाला. ह्याचा तुम्ही का बोलवत. चड्डीत लागला हा गायाला. हा गायला बोलवत नाही गायला बोलवत आहे. असे गायलेले आहे. खरं आम्ही पण गाऊ शकतो नाही परंतु आम्ही मनोरंजन लोकांचं करतो. आणि त्यामध्ये बोल एक गाणं काढतो. लाभ करायला बंगावर जातो. बोलीवर टोपली भरून घेतो. उभाने बोला ना बोंबील बोंबील. तुझा बोंबील काय बोलला तो. बोंबील हातामध्ये धरतो काय बोलला. आता मी पण म्हणतो आमच्याकडून गाणे असतात काय. लाभ करायला बंगावर जातो. बोलीवर टोपली भरून घेतो. बाजारामध्ये हवे खायला येतो. बाजारामध्ये हवी खायला येतो. नागविणीला हाक मारतो. नागविणीला हाक मारतो. निवका हातामध्ये धरतो. निवका हातामध्ये धरतो. निवका पोटानं दाखवतो. हातामध्ये धरतो. निवका पोटानं दाखवतो. बोंबील हातामध्ये
आता विजय मला माहिती आहे, मला काहीतरी माझ्या मागलं ना म्हणून मलाच काढलेलं आहे इथून. तर बघा अभिमान असं असं आहे. दुसरं गाणं आमचं आहे सकाळी याचा. बघा त्याच्या घरी बाबू आहे, बाबू आहे म्हणून विजय मला काय करतो बघा. सकाळी याचा निपुचित असतो बाबू, विजय बुवा बाबूला लावतो साबू. सकाळी याचा निपुचित असतो बाबू, विजय बुवा बाबूला लावतो
की आमच्या मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गीय रामजी जाणे थोडजी सर्वांना माहीतच आहे. गेल्या वर्षी ह्याच दिवसात त्यांना देवाज्ञा झाली. तर आज ज्या ठिकाणी आपण हे कला पाहण्यासाठी आपण उपस्थित आहात त्यांच्यासमोर त्यांचं स्मरण गीत व्हावं अशी त्यांची मंडळाची इच्छा आहे. कारण ते थोर मोठे असे मूर्तिकार होते. त्या मूर्तिकाराची आठवण काढणं हे आद्य कर्तव्य आहे. म्हणून पहिल्या प्रथम पहिले आम्ही स्मरण गीत घेतोय. त्यानंतर पुढील गीत आम्ही सादर करणार आहोत. रुमाडी गावात जवळकर मंडळात, रुमाडी गावात जवळकर मंडळात, जीवा भावाची थोडीशी घराण्याची, जीवा भावाची थोडीशी घराण्याची, रामजी थोडी शान खरी, जातावर झालाय काळ जावरी, करून गेले गाव तो काळ जावरी.
जावळेकर मंडळ नावाची कीर्ती गाजते तृमाळी गावात जावळेकर मंडळ Pushkal karti, oh mata.
साधू संतांचा पाहुण आला एक वर्षाने आला घरी हा साधू संतांचा पाहुण आला एक वर्षाने आला वगैरे साधू संतांचा पाहुणा आला एक वर्षाने आला वगैरे साधू संतांचा पाहुणा Thank you.
महाराज